मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशा अनुभवाबद्दल सांगणार आहे जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. माझं नाव सुमित आहे. माझं वय 20 वर्ष असून मी नाशिक जवळच्या एका छोट्या गावात राहतो. माझ्या घरात आम्ही चौघे असतो. मी, माझे आई बाबा आणि माझा धाकटा भाऊ. माझे बाबा कामानिमित्त बहुतेक वेळा शहराबाहेरच असतात. माझा भाऊ शिक्षणासाठी पुण्यात असतो. त्यामुळे घरी मी, माझी आई रेणुका असे दोघेच असतो. आईचं वय 42 वर्ष आहे. ती दिसायला अत्यंत संस्कृत आणि प्रभावी व्यक्तिमत्वाची आहे. ती गावातून थोड्या अंतरावर असलेल्या एका फॅशन डिझाईनच्या दुकानात कामाला जाते. तिचं व्यक्तिमत्व इतकं उठावदार आहे की कुणाचंही लक्ष तिच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. माझा भाऊसुद्धा आईसारखाच खूप देखणा आहे, पण मी बाबासारखा सावळा होतो. त्याच कारणामुळे आजवर माझं कोणतंही नातं बनलं नव्हतं आणि मनात कायम एक एकटेपणाची भावना दाटून यायची. एके दिवशी माझा मित्र समीर मला म्हणाला, सुमित, तू असा किती दिवस एकटा राहणार? स्वतःच्या भावनांना काही वाट करून दे. मी त्याला म्हटलं, अरे भीती वाटते. गावात कोणाशी काही बोललो आणि विषय काढला तर लोक जगू देणार नाहीत. समीरने सुचवलं की शहरात कोणाला काही कळणार नाही. तिथे अनेक लोक येतात, आपली ओळख लपवून एकमेकांना भेटतात. समीरने एका एजंटचा नंबर दिला. त्याने मला सांगितले की 1,500 रुपयात एक ज्येष्ठ महिलेची भेट होऊ शकते, पण अट अशी होती की जिथे पूर्ण अंधार असेल आणि ती महिला आपली ओळख उघड करणार नाही. मी त्या क्षणी भावनाच्या आहारी गेलो होतो. त्यामुळे मी लगेच होकार दिला. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित केली. आई कामावर गेलेली असायची, त्यामुळे मला बाहेर पडायला काहीच हरकत नव्हती. ठरलेल्या ठिकाणी मी पोहोचलो. ते ठिकाण एक छोटं हॉटेल होतं. मी खोलीत शिरलो. तिथे पूर्ण काळोख होता. काहीच दिसत नव्हतं. अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझ्या जवळ येत आहे. त्या व्यक्तीने शांतपणे मला मोकळे करायला सुरुवात केली. मी काही बोलणार इतक्यात तिने माझ्या ओठावर बोट ठेवलं आणि हळूच म्हणाली, काही बोलायचं नाही, फक्त अनुभवायचं आहे. त्यात एक वेगळीच ओढ होती. आम्ही दोघेही भावनाच्या प्रभावात वाहून गेलो. मी तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या अंधारात फक्त श्वासाचा आवाज येत होता. मला जणू स्वर्गीय सुखाचा अनुभव येत होता. थोड्या वेळाने आम्ही बेडवर स्थिरावलो. मी तिच्या अस्तित्वाचा आणि जीवनाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती आवाज करत होती, जणू तिलाही त्या क्षणाची ओढ होती. काही काळानंतर माझ्या भावना अनावर झाल्या आणि मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आम्ही दोघेही शांतपणे तिथे पडून होतो. मी पुन्हा एकदा त्या सुंदर अनुभवाचा विचार करत होतो. इतक्यात बाजूला असलेल्या फोनवर एक मेसेज आला. फोनच्या स्क्रीनच्या प्रकाशात माझी नजर वॉलपेपरवर गेली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या वॉलपेपरवर माझ्या भावाचा फोटो होता, जो आईने आपल्या फोनवर ठेवला होता. माझं डोकं चक्रावून गेलं. माझ्या लक्षात आलं की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझीच आई होती. भीती आणि अपराधीपणाच्या भावनेने मी तातडीने तयार झालो आणि तिथून पळ काढला. घरी आल्यावर माझ्या मनात विचारांचे काहूर माजलं होतं. आईने हे पाऊल का उचललं असेल? कदाचित बाबाच्या गैरहजेरीत तिला जाणवलेला तो एकटेपणा तिथे तिला घेऊन गेला असेल का? संध्याकाळी जेव्हा आई घरी आली तेव्हा मी तिच्याकडे बघू शकत नव्हतो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, पण त्यावेळी एक अनामिक भावना दिसत होती. त्या रात्री मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. आयुष्यात आपण अनेकदा वरवरच्या गोष्टी बघून लोकांचं जज करतो, पण प्रत्येकाच्या मनात दुःखाचा किंवा एकटेपणाचा किती मोठा डोह असू शकतो त्याची कल्पना आपल्याला नसते. त्या अंधाऱ्या खोलीत आम्ही 2 व्यक्ती म्हणून भेटलो होतो, जिथे नात्याचे पदर गळून पडले होते आणि फक्त 2 एकटे मन एकमेकांचा आधार शोधत होती. आता पुढे काय होईल? आईला कधी कळेल का की तो मीच होतो, की हे गुपित त्या अंधाऱ्या खोलीतच जाडून राहील? आई जेव्हा समोर यायची तेव्हा मला तिचे ते शब्द आठवायचे, काही बोलायचं नाही, फक्त अनुभवायचं आहे. ती साधी सूचना आता माझ्या कानात एखाद्या शापासारखी घुमत होती. मला वाटलं होतं की ते गुपित त्या हॉटेलच्या खोलीतूनच गाडून जाईल, पण खरी भीती आता तर सुरू होणार होती. पुढचे 4-5 दिवस मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. आई रोज सकाळी डबा देऊन कामाला जायची, पण तिच्या वागण्यात मला एक भयानक बदल जाणवू लागला होता. ती पूर्वीपेक्षा जास्त शांत झाली होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती, एक अशी तृप्ती जी मला गुन्हेगारासारखी वाटत होती. एके दिवशी दुपारी मी आईच्या खोलीत काही कागदपत्रे शोधायला गेलो आणि तिथे जे सापडलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या कपाटात कपड्याच्या मागे एक छोटी डायरी लपलेली होती. मला वाटलं आईच्या वैयक्तिक नोंदी असतील, पण जेव्हा मी ती उघडली तेव्हा मला समजलं की ती मी ज्याला योगायोग समजत होतो तो एक रचलेला सापळा होता. त्या डायरीत माझं नाव, माझे सवयी आणि समीरसोबत झालेलं माझं बोलणं, त्या सगळ्याच्या नोंदी होत्या. इतकंच नाही तर त्या एजंटचा नंबरही तिथे लिहिलेला होता. माझं डोकं चक्रावून गेलं. याचा अर्थ त्या हॉटेलमध्ये जे काही झालं ते आईला आधीच माहिती होतं का? तिने जाणून बुजून हे सगळं घडून आणलं होतं, पण का? आईला आपल्या मुलासोबत असं काही करायची गरज काय?
माझ्या डोक्यात हजारो विचार चक्रावत होते. त्याच वेळी घराची बेल वाजली. मी डायरी तशीच ठेवली आणि बाहेर आलो. समोर आई उभी होती. तिच्या हातात एक पाकिट होतं. सुमित, आज लवकर आलास? तिने अगदी नैसर्गिक स्वरात विचारलं. तिच्या आवाजात कुठेही अपराधीपणा नव्हता, उलट एक प्रकारचा अधिकार होता. हो आई, डोकं दुखत होतं. मी कसाबसा शब्द बाहेर काढला. तिने माझ्या जवळ येऊन माझ्या कपाळाला हात लावला. तिचा तो स्पर्श जो त्या अंधाऱ्या खोलीत मला सुखाचा वाटला होता, तो आता माझ्या मनावर काटा आणत होता. ताप तर नाहीये? जा, जरा आराम कर, बस, मी तुझ्यासाठी चहा करते, ती म्हणाली आणि किचनमध्ये गेली. मी माझ्या खोलीत आलो आणि समीरला फोन लावला, पण समीरचा फोन नॉट रिचेबल येत होता. मी दुसऱ्या मित्राला फोन करून विचारलं. तेव्हा मला समजलं की समीर गेल्या 2 दिवसापासून गायब आहे. त्याच्या घरी कुणालाच काही माहिती नव्हतं. आता माझा संशय खात्रीत बदलला होता. हे केवळ एक योगायोग नव्हता, तर यामागे काहीतरी भयंकर षडयंत्र होतं. रात्रीचे 2 वाजले असतील. मला झोप येत नव्हती. अचानक आईच्या खोलीतून काही आवाज येऊ लागले. मी हळूच उठलो आणि तिच्या खोलीच्या दरवाजापाशी गेलो. आई कुणाशी तरी फोनवर बोलत होती. तिचा आवाज बदललेला होता. तो आवाज त्या सुसंस्कृत डिझायनरचा नव्हता, तर एका गुन्हेगाराचा वाटत होता. हो, काम झालंय. त्याला काहीच संशय आलेला नाहीये. तो आता पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलाय. आता तो कधीच पोलिसाकडे जाऊ शकणार नाही, कारण त्याने जे केलंय त्यानंतर तो स्वतःलाच गुन्हेगार मानतोय. ती फोनवर कुणाला तरी सांगत होती. माझे पाय लटलटू लागले. जाळ्यात अडकलाय म्हणजे हे सगळं केवळ मला या जाळ्यात अडकवण्यासाठी होतं का? पण का? मी तर एक साधा मुलगा होतो. माझ्याकडे ना पैसा होता, ना कोणती मोठी संपत्ती. दुसऱ्या दिवशी सकाळी आई कामाला जाताना मला म्हणाली, सुमित, आज संध्याकाळी जरा लवकर तयार राहा. आपल्याला एका मोठ्या पार्टीला जायचं आहे. माझ्या ऑफिसच्या मालकाची पार्टी आहे. तिने दिलेल्या त्या साध्या सूचनेत मला एक धमकी जाणवली. संध्याकाळी जेव्हा मी तयार होऊन तिच्यासोबत निघालो, तेव्हा ती मला शहराबाहेरच्या एका निर्जन बंगल्याजवळ घेऊन गेली. तिथे कोणीच नव्हतं, फक्त एक मोठी गाडी उभी होती. बंगल्याच्या आत शिरताच तिथे काही लोक बसलेले होते. त्यापैकी एकाला पाहून माझे डोळे विस्फारले. तो दुसरा कोणी नसून समीर होता. पण तो तिथे पाहुणा म्हणून नाही, तर हातपाय बांधलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडलेला होता. समीर, मी ओरडलो, पण मागून एक जड आवाजाने मला थांबवलं. ओरडू नको सुमित, आता तू आमच्या टीमचा हिस्सा आहेस. मी मागे ओळून पाहिलं तर माझे बाबा उभे होते, ज्यांना मी ट्रक ड्रायव्हर समजत होतो. ते तिथे एका सूटमध्ये उभे होते. बाबा, तुम्ही इथे? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. हो सुमित, तुझी आई, मी आणि समीर, आम्ही सगळे मिळून एक रॉकेट चालवतो. हे रॉकेट हाय प्रोफाईल लोकांच्या कुमतुमतुमेचा फायदा घेतं. पण आम्हाला एक नवीन चेहऱ्याची गरज होती, जो दिसायला सामान्य असेल पण ज्याच्यावर कुणी संशय घेणार नाही. आम्हाला तुझी गरज होती, बाबा थंड आवाजात म्हणाले. पण आईने जे केलं ते? मी रडत विचारलं. आई हसली. सुमित, त्या खोलीत मी नव्हतेच. मी फक्त तुला तिथे पाठवलं आणि समीरला सांगून तिथे दुसरीच एक मुलगी पाठवली होती. पण तुला वाटायला हवं होतं की मी तीच आहे, जेणेकरून तू आयुष्यभर आमच्या मुठीत राहशील. तू आता एका गुन्ह्यात सामील झाला आहे सुमित. जर तू आमचं ऐकलं नाहीस तर त्या रात्रीचे सर्व रेकॉर्डिंग आम्ही पोलिसाला देऊ आणि त्या मुलीला समोर उभे करू, जिने तुझ्यावर आरोप लावण्यासाठी आधीच सह्या केल्या आहे. माझं विश्वास उद्ध्वस्त झालं होतं. माझे आई वडील, ज्यांना मी दैवत मानत होतो, ते प्रत्यक्षात एका आंतरराष्ट्रीय हनी ट्रॅप आणि क्राईम सिंडिकेटचे प्रमुख होते. त्यांनी स्वतःच्या मुलाचा वापर एका मोहऱ्यासारखा केला होता. आता तुझी पहिली असाइनमेंट. बाबांनी एक फाईल माझ्यासमोर फेकली. एक जिल्हा अधिकारी, त्याच्या मुलीशी तुला मैत्री करायची आहे आणि तिला या बंगल्यात घेऊन यायचं आहे. जर तू हे केलंस तर समीर जिवंत राहील आणि तू सुद्धा. मी फाईल हातात घेतली. त्या फाईलमध्ये त्या मुलीचा फोटो होता. फोटो पाहिला आणि माझं मन धडधडू लागलं. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझी लहानपणीची मैत्रीण होती, जिला मी मनापासून मानत होतो. रात्र सरली होती, पण माझ्या आयुष्यातला अंधार आत्ता कायमचा सुरू झाला होता. मी त्या बंगल्याच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस पडत होता. जणू निसर्गही माझ्या नशिबावर रडत होता. पण कथेचा शेवट इथेच नाही. जेव्हा मी त्या मुलीचा फाईलमधला फोटो नीट पाहिला, तेव्हा मला त्या फोटोच्या मागे एक छोटी चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी कुणाची होती आणि त्यात काय लिहिलं होतं? त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, सुमित, आम्हाला वाचव. तुझे आई बाबा जे सांगत आहेत ते खोटं आहे. तुझी खरी आई अजून बेपत्ता आहे. ही जी स्त्री तुझ्यासमोर उभी आहे ती तुझी आई नाही आहे. माझ्या मनावर सरकटून काटा आला. जर ही माझी आई नाही आहे तर मग ती कोण आहे? माझी खरी आई कुठे आहे? सस्पेन्स आता सुरू झाला होता. मी एका अशा चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून बाहेर पडण्याचा मार्ग वेगळ्या दिशेने होता. मित्रांनो, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. भाग 2 लवकरात लवकर घेऊन यायचा आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त कॉमेंट करा आणि तुमचं मत नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आम्हाला पुढचा भाग आणण्यासाठी खूप प्रेरणा देतो. लवकरच पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.